नमस्कार शासन जी आहे यूट्यूब चॅनल वापस सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे 18 लाख राज्य सरकारी कर्मचारी आली मोठी बातमी। त्या संदर्भात त्या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता मला आहो। तत्पूर्वी मी आपलं सांगू इच्छितो आपण चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या अपडेट सर्व्हिसला सुरू करूया। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 1 नोव्हेंबर 5 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले आहे। निवडणुकीच्या तोंडावर फक्त आश्वासने। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा विधानसभेमध्ये करण्यात आली, परंतु यावर अधिकृत शासकीय निर्णय आणि अधिसूचना निर्गमित करण्यात आली नाही। तर विधान परिषद निवडणुकीच्या अगोदर शिक्षक मतदारांना आकर्षित करण्याकरिता 1 नोव्हेंबर 5 नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे। राज्य सरकारकडून निवडणुकीच्या अगोदर केवळ आश्वासने दिले जात आहे, परंतु यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजगी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आश्वासन कितपत पाळतात हे निवडणुकीनंतर समजले। नोव्हेंबर 5 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे। यामध्ये पूर्वीप्रमाणे सर्व लाभ लागू केले जाणार आहे। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षक आमदारांना फायदा व्हावा याकरता शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। त्याचबरोबर राज्यातील आदिवासी विभाग अंतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील वेळा पूर्वीप्रमाणे 11 ते 5 करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आले आहे। निवडणुकीच्या तोंडावर केवळ आश्वासने दिले जात असून यावर ठोस निर्णय घेतला जात नसल्याचे कर्मचाऱ्यांमध्ये सरकारप्रती तीव्र नाराजगी आहे। याचा परिणाम म्हणून कर्मचारी निवडणुकीमध्ये आपली नाराजगी दाखवून देतील असे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी यांनी सांगितले आहे। तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे। तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका। धन्यवाद।